सद्भावना मंच लातूरच्या वतीनं शहरात सामाजिक सौहार्द, सलोखा, शांती अबाधित ठेवण्यासाठी देशभरात एकतेचा संदेश देण्याकरिता सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या वतीनं सामाजिक एकतेचे प्रदर्शन करण्यात आले। शहरातील गांधी चौक येथे धर्माधर्मातील वाढत जाणारी तेढ कमी व्हावी, सामाजिक शांतता कायम राहावी, धार्मिक सलोखा कायम राहावा, देशभरात एकतेचा संदेश देण्यासाठी सामाजिक एकतेचे प्रदर्शन करण्यात आले। यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आय लव्ह महादेव, आय लव्ह इंडिया, आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह संविधान, आय लव्ह जीसस, आय लव्ह बुद्धा असे फलक हातात धरून एकतेचे प्रदर्शन केले। या प्रदर्शनात पप्पूभाई कुलकर्णी, मोईन शेख, प्रभुदास गुप्ते, डॉक्टर शेहजादी शेख, अफजल कुरेशी, मोहन माने, ॲडव्होकेट लाला शेख, फादर सुभान रक्टे, ॲडव्होकेट राहुल मातोळकर, ॲडव्होकेट बळवंत जाधव, अभय मिरजकर, संजय कुलकर्णी, सुभाष भिंगे, ओमप्रकाश पाटील, जयप्रकाश दगडे, धनंजय भुरके, शिवाजी शिंदे, सुफी सय्यद, अक्षय चवळे, खंडू जगताप, दीपक आपरे, बाळ होळीकर, मेहबूब शेख तसेच अनेक बुद्धिजीवी लोकांची यावेळी उपस्थिती होती। सद्भावना मंचच्या वतीनं आज लातूर शहरामध्ये सामाजिक सौहार्द, शांतता, बंधुभाव जपण्यासाठी आज सद्भावना मंचाच्या वतीने विविध धर्माच्या लोकांनी या ठिकाणी येऊन लातूरकरांनाच नव्हे तर देशातील नागरिकांना एक संदेश देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। गेली अनेक वर्षापासून त्या देशामध्ये काही नफरती चिंतू म्हणा, काही द्वेष पसरण्याचं काम करतात। त्याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजामध्ये एकोपा राहावा, एकोप्यामध्येच आमच्या देशाची प्रगती आहे। म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन लातूरकरांना असा संदेश देऊ इच्छितो की आपण सर्व एक आहोत, बंधुभाव आपल्याला जपायचा आहे। आपल्या एकात्मतेमुळेच देशाची प्रगती होऊ शकते। हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आणि या ठिकाणी जी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जी प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा आम्ही विनंती करतो की आपण सर्वजण एक आहोत, एका देवाचे लेकरू आहोत, आपण सर्व बंधू आणि भगिनी आहोत। म्हणून समाजामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या धर्माचा अवमान होऊ नये या उद्देशाने प्रयत्न करावा। आय लव्ह मोहम्मद बॅनर लावल्यामुळे आज देशामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तसा होता कामा नये। पैगंबर हे सर्व धर्माचे आलेले होते, त्यांनी देवाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे। तो संदेश होता शांततेचा, प्रगतीचा, सद्भावनाचा, बंधुभावाचा संदेश त्यांनी सर्व जगातील लोकांना दिलेला आहे। आपण त्याची जपणूक करू एवढं ठिकाणतो सांगतो। या ठिकाणी आमच्या बोलण्यावरून सर्व समाजातील लोक या ठिकाणी हजर झालेले आहेत। पुढे लातूरमध्ये अशाच पद्धतीने काही तेढ निर्माण झाला तर आम्ही सर्व सद्भावना मंचच्या वतीनं त्यांच्यासाठी आम्ही तेढ निर्माण करू देणार नाही अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो।